मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ यासह अनेक प्रेरणादायी वास्तूंचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा लोकसभा मतदारसंघ देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न 2014 मध्ये खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं पूर्ण झालं। जनतेच्या आशीर्वादानं गेल्या 10 वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी श्री राहुल रमेश शेवाळे यशस्वीपणे पार पाडतात। माहीम विधानसभा मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात दादर, माहीम आणि प्रभादेवी या परिसराचा अंतर्भाव होतो। विकासाची कास धरतानाच मराठमोळी संस्कृती टिकवून ठेवणारा हा परिसर म्हणजे विकास आणि संस्कृती यांना जोडणारा अनोखा दुवा आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा वारसा। या ऐतिहासिक पार्कच्या सुशोभीकरणासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय। महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या या शिवाजी पार्क येथे देशभरातील सगळ्यात मोठा तिरंगा ध्वज उभारण्याची खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलेली संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे। कोणत्याही प्रकारे शास्त्रीय अभ्यास न करता छत्रपती शिवाजी पार्क येथे टाकण्यात आलेल्या अतिरिक्त मातीमुळे आसपासच्या परिसरातील लोकांना धुळीच्या समस्येचा सामना करावा लागतोय। या समस्येचं मूळ कारण जाणून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह जनतेशी थेट संवाद साधला। या संवादातून निघालेल्या निष्कर्षानुसार लवकरच ही अतिरिक्त माती मैदानात उचलण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिकेने पुढाकार घेऊन, कारण वारंवार ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता महानगरपालिकेने एक कृती आराखडा त्याकरता बनवलेला, आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने तो रेतीचा लेअर काढून छत्रपती शिवाजी पार्क इथली जी पूर्वस्थिती होती ती पुन्हा करणार आहे आणि त्या ठिकाणी 6 स्मॉग टॉवर त्या ठिकाणी बसवणार, जेणेकरून जे धुलीकण आहे ते अब्झॉर्व होऊन लोकांना त्रास होणार नाही याची सुविधा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतो। बलोपासनेची आवड असणाऱ्या दादर परिसरातील तरुणांचं आवडतं आणि हक्काचं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क ओपन जिम। कोणतेही शुल्क न भरता या जिम मध्ये परिसरातील तरुणांना व्यायामाची सुविधा उपलब्ध आहे। हे जिम सुरू झाल्यापासून जिम मधील साहित्य, इथली डागडुजी यासाठी नेहमीच खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतलाय। ह्या ह्याच्याने आम्हाला खूप मदत झाली। इकडे जे नवीन जी मशिनरी तुम्ही जे बघतायत ती सर्व राहुल शेवाळेंनी दिलेले आहेत। आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांनी आमच्या रात्री जे बिल्डर्स लोक आहेत, जे आता नवीन जी पिढीकडे येते एक्सरसाइज करायला, त्यांना खूप मदत झाली आहे। नुकत्याच राहुल शेवाळे सरांनी या जिमचं जे नूतनीकरण केलं, त्या नूतनीकरण पाहून आम्ही जे फक्त बाहेर फेऱ्या मारत होतो, आम्हाला देखील आता उत्साह असा वाटायला लागला की आम्ही देखील जिम करावं। आता आम्ही, तुम्ही बघता साहेब, आम्हाला, माझं वय देखील आता 65-66 वय आहे माझं। त्यांनी केलेल्या ह्या उपक्रमामुळं आमच्यासारख्या इतर लोकांना देखील एक उत्साह वाढला। छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर तेवणारी अखंड स्मृती ज्योत त्यांच्या प्रखर विचारांची प्रेरणा देणारी ज्योत आहे। खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकारानं ही ज्योत या पवित्र स्मृतीस्थळावर उभारण्यात आली आहे। तसंच या परिसरात उभारल्या जाणाऱ्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे। दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणजे देशभरातील सावरकर प्रेमींचं श्रद्धास्थान। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारं आंतरराष्ट्रीय स्मारक दादरच्या इंदू मिल येथे उभारण्यात येत आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंदू मिलची जागा या स्मारकासाठी मिळवून देण्यासाठी राहुल शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। लोकसभेतील पहिल्याच भाषणात शेवाळे यांनी स्मारकासाठी जागा हस्तांतरित करण्याची आग्रही भूमिका मांडली होती। आंतरराष्ट्रीय दर्जाचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक माननीय जी खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रात केल्यानंतर हे झालं, आपलं मनपूर्वक आभारी आहे। आमचे खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब यांनी देखील या कामासाठी केंद्र सरकारच्या NTC महामंडळाकडे, त्याचबरोबर NTC मंत्रालयाकडे
त्यांनी अतिशय योग्य प्रकारे पाठपुरावा केला आणि ह्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती देण्याचं काम त्यांनी केंद्रीय स्तरावर केलं. सन्माननीय राहुल शेवाळे साहेबांचे अतिशय मनापासून आभारी आहे आणि अतिशय मनापासून आभार मानतो. चैत्यभूमी म्हणजे जगभरातील आंबेडकर अनुयायांचं प्रेरणास्थान. या ठिकाणी महामानवाच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत उभारण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला. मुंबईच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचं नूतनीकरण राहुल शेवाळे यांनी केलंय. महामानव भागोजी कीर यांचा पुतळाची या ठिकाणी परवानगी दिली आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. भागोजी शेठ कीर यांचं या पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरणाची जी समाजाची मागणी होती ती पण आपण खासदार निधीच्या माध्यमातून पूर्ण केली. भागोजी शेठ कीर यांच्या कार्यातला साजेसं असं भव्य स्मारक त्या ठिकाणी आपण उभारू. उपनगरीय रेल्वे मार्गावरील सगळ्यात व्यस्त रेल्वे स्थानक म्हणजे दादर रेल्वे स्थानक. या स्थानकावरील पायाभूत सुविधांचा विकास रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. या पुनर्विकासाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच दादर रेल्वे स्थानकाच्या एकत्रित पुनर्विकासाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. कुलाबा ते सिप्स या भूमिगत मेट्रो 3 मुळे मुंबई शहर ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुखकर होणार असून दादरच्या रहिवाशांना वेगवान प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. भूमिगत मेट्रो सोबतच रानडे रोड ते दादर रेल्वे स्थानकापर्यंत भुयारी मार्ग करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दादरच्या पूर्व पश्चिमेला जोडणारा टिळक ब्रिज हा रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. विकासाच्या प्रवासात मुंबईच्या भूमिपुत्रांना देखील सामावून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे आग्रही आहेत. गावठाण आणि कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी त्यांच्या सीमा निश्चित करणं गरजेचं आहे. राहुल शेवाळे यांनी या सीमांकनासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून लवकरच सीमांकनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामुळे माहीम कोळीवाड्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला. या ठिकाणी अनेक वर्ष असलेल्या लाकडाच्या वखारी बंद करून मुंबईकरांसाठी माहीम चौपाटी खुली करण्यात आली. ऐतिहासिक माहीम किल्ल्याचं संवर्धन करून त्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. माहीम किल्ला ते वरळी किल्ल्यापर्यंत सलग प्रमोनेड करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली असून याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा प्रमोनेड एक नवे पर्यटन स्थळ विकसित होणार असून मुंबईकरांच्या आकर्षणाचा तो बिंदू ठरणार आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांची दादर येथील वसाहत गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. राहुल शेवाळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे लवकरच या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास शक्य होईल. यासह माहीम मच्छीमार वसाहतीच्या पुनर्विकासासाठी देखील राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून लवकरच पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. जेव्हा राहुल शेवाळे साहेब आमच्याकडे माहीम पोलीस कॉलनीला भेट द्यायला आलेले तेव्हा हा मुद्दा आम्ही जेव्हा त्यांच्यासमोर ठेवला तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते आमचं आश्वासन पूर्ण करतीलच. खासदार राहुल शेवाळे यांनी माहीम विधानसभेतील पायाभूत सुविधांचा विकास करतानाच स्थानिकांच्या मागणीनुसार अनेक कामांची अंमलबजावणी केली आहे. दादरमधील फेरीवाल्यांची समस्या, पुनर्विकासाचे प्रश्न शेवाळे यांनी मार्गी लावले. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेलं बहुमजली वाहनतळ, हिंदुजा येथील समुद्रात टेट्रा पॉड्स टाकून संरक्षक भिंतीची डागडुजी अशा अनेक सुविधा केल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीनं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आता पुन्हा एकदा श्री राहुल शेवाळे यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. विकसित भारतासोबतच विकसित मुंबई हे विधान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा श्री राहुल रमेश शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेव्हा येत्या 20 मेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून श्री राहुल रमेश शेवाळे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा.